माननीय विवेक खरे, सांगली विधानसभा क्षेत्राचे सदस्य माननीय सुधीरदादा गाडगे, श्री पवारसाहेब बिडकर मॅडम आणि मंचावर उपस्थित माझे अन्य सहकारी, आम्ही काही जुने फोटोग्राफ पाहत होतो. त्या जुन्या फोटोग्राफमध्ये मला आढळलं की त्यावेळेचे कामगार मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांना आम्ही पहिल्यांदा 2013 मध्ये निवेदन दिलं होतं आणि कामगार कायद्याअंतर्गत वर्तमानपत्र विक्रेत्यांचं कल्याणकारी मंडळ व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता ते सुद्धा या सरकारमध्ये आहे आणि मान्य खाडे साहेबांची सुद्धा मागच्या वर्षीच्या 1 फरवरीला आमची बैठक झाली. त्यानंतर सरकारने लगेचच दुसऱ्या दिवशी ऑटो चालकांची कल्याणकारी मंडळ होईल अशी घोषणा केली. एक बाब सर्वत्र लक्षात घेण्यासारखी आहे की सरकारने त्यानंतर 39 आभासी मंडळ स्थापन करण्याची सुद्धा घोषणा केली होती. मला असं वाटते आता निवडणुका जवळ आहेत. या राज्यातल्या 50 लाख घरांमध्ये दररोज गाणं हा एकमेव घटक आहे आणि आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने माननीय कामगार मंत्री महोदयांनी जर इथं घोषणा करून टाकली की लवकरच आम्ही कल्याणकारी मंडळ स्थापन करू, तर मला असं वाटते आजच्या मेळाव्याचं आणि आतापर्यंतच्या आमच्या श्रमाचं फलित झालेलं आहे. किंवा अधिक काय म्हणण्यासारखं आम्ही आमच्या परीने कंपनीसोबत जे काही आमचे विषय आहे ते आम्ही हाताळतो आहे, त्यात आम्हाला यश मिळते आहे. वर्तमानपत्र विक्रेत्यांचं जर कल्याणकारी मंडळ झालं तर एक सुरक्षिततेचा भाव निर्माण होईल आणि त्याचा सरकारला सुद्धा राजकीय लाभ नक्कीच होईल. आम्हाला माहिती आहे की आम्ही एक जात नाही, एक समाज नाही, परंतु देशातील 3 लाख विक्रेते जेव्हा 50 लाख घरांपर्यंत रोज आपली सेवा देतात तेव्हा त्यांनी जर ठरवलं तर ते नक्कीच काहीतरी उठाठेव करू शकतात, परंतु तसं करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण सरकारचे जेही प्रतिनिधी आहेत मान्य खाडे साहेब, गाडगे साहेब, हे सगळेजण जाणून आहेत की आम्ही किती सकारात्मकतेने हे कामं करतो. त्यामुळे तशी वेळ येणार नाही आणि आजच्या या मेळाव्याचा फलित म्हणून मी खाडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आता याच मंचावरून काय ते सकारात्मक की उद्या यांच्यामुळे आमचं नुकसान होऊ शकते, तोपर्यंत कंपनी यात लक्ष घालणार नाही. हे एकदम काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. त्यामुळे इथं जे प्रश्न उपस्थित केले होते, क्रेडिट नोट मिळाली पाहिजे, डिपॉझिटची अतिरिक्त मागणी केली जाते, ती मागणी एका टप्प्यावर येऊन थांबली पाहिजे. उदाहरणार्थ कमिशन कापून जर 2 महिन्याचं बिल पेपरचं 300 रुपये होत असेल तर महत्तम डिपॉझिट हे 300 रुपये ठरलं पाहिजे. त्याशिवाय 400, 450, 500 असं सुद्धा डिपॉझिट अनेक ठिकाणी ग्रामीण भागातल्या विक्रेत्यांकडून घेतलं जातं. हे अन्यायकारक आहे. परंतु जो अन्याय कोण दूर करणार, तर कंपनीकडून जर हे या बाबी आम्हाला मार्गी लावून घ्यायच्या असेल तर तुम्हाला अनेकांना माहीत असेल किंवा नसेल, पूर्वी वर्तमानपत्राची मालक मंडळी किंवा व्यवस्थापनातले अधिकारी वर्तमानपत्र विक्रेत्यांकडून कोरा चेक घ्यायचे आणि त्याचे पैसे थकले की डिपॉझिट असताना तो चेक लावून द्यायचे आणि चेक बाउन्स झाला की 138चा जो कायदा आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, त्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई चालू करायची. राज्य संघटनेच्या दात हे बऱ्यापैकी थांबलेलं आहे. अगदी 5-5 लाखाची चेकसुद्धा आम्ही फोन करून थांबवलेले आहे की या पद्धतीनं तुम्ही विक्रेत्यांना ब्लॅकमेल करू शकत नाही. तर हे आपलं यशच आहे आणि या यशाचा परीख जर मोठा करायचा असेल तर कोणी एका दोघांची जबाबदारी नाही. विकास सूर्यवंशी किंवा चोपडे किंवा नवलाई किंवा अजून कोण माळी वगैरे ही सगळी मंडळी, जगतापी सगळी इथं काम करतायत. त्याला बळ देण्याचं काम आपल्या सगळ्याचं आहे आणि म्हणून हे जे
स्थानिक पातळीवरचे प्रश्न आहे. या प्रश्नाकरता आपण सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या विक्रेत्यांमध्ये एक साथीचा आजार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. तो कोणता की ग्रामीण भागातले जे विक्रेते आहेत त्यांच्या नावाने पार्सल येतं आणि त्यांना कंपनीकडून बातम्या देण्याचे अधिकार दिले जातात. मग ते समाजासमोर स्वतःला पत्रकार म्हणून हायलाईट करतात. परंतु जेव्हा आर्थिक विषय येतात, जेव्हा एजन्सीचे विषय येतात, तेव्हा त्यांना लक्षात येते की आपण विक्रेते आहोत आणि मग विक्रेते म्हणून ते हक्क मागण्याकरता जागे होतात. तर तुम्ही पत्रकार म्हणून समाजामध्ये तुमची पत असेल, चांगली गोष्ट आहे. तुम्ही चांगलं लिहित असाल, लोकांचं तुमच्या लिखाणामुळे फायदा होत असेल, समाजाचं भलं होत असेल, तर ते काम तुम्ही कर्तव्य भावनेतून केलं पाहिजे. परंतु जोपर्यंत तुमची पार्सल चालू आहे तोपर्यंतच तुम्ही ग्रामीण भागातले पत्रकार आहात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून पेपर विक्रीच्या व्यवसायाला विक्रेता म्हणून आपली जी ओळख आहे त्या ओळखीच्या माध्यमातून आपल्याला अधिक चांगलं काम कसं करता येईल, संघटनेच्या मदतीने, या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता इथे दिवाळी बोनसची मागणी झाली. बोनस कुणाला मिळतं आणि कशाच्या आधारावर मिळतो? बोनस हा जो 12 महिने निश्चित वेतनावर काम करतो त्याला मिळतो. परंतु पेपर विक्रेत्याचं असं नसते की 30 दिवस त्याला सारखं कमिशन मिळेल. कधी अंकाची वाढ होते, कधी अंक कमी होतात. त्यामुळे त्याला, आणि दुसरं असं की कंपनीच्या हजेरीपटावर तो नसतो. त्याच्यामुळे बोनस सारखे जे विषय आहे ते दिसायला जरी खूप चांगले वाटत असले तरी प्रत्यक्षात अंमलात येण्यासारखे नाही आहे. परंतु एक काम मात्र याच्यातून आपल्याला करता येऊ शकते, जे आमच्या गावामध्ये आम्ही करतो. आम्ही काय करतो की वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात पत्रकं टाकली जातात त्या जाहिरात पत्रकाचे सगळे पैसे आम्ही संघटनेकडे जमा करतो आणि त्याचे 3 वाटे आम्ही करतो. एक वाटा जो पॉम्पलेट घेऊन येतो, पत्रकं टाकायला आणतो, त्यांना 15% कमिशन. जो प्रत्यक्ष पेपरमध्ये टाकतो आणि लोकांच्या घरी पोहोचवतो त्याला 45% आणि 40% संघटनेच्या कॉमन वेलफेअरसाठी आम्ही ठेवतो. आणि हे जे 60% रक्कम आहे म्हणजे 15% आणि 45% ही रक्कम आम्ही दिवाळीला देतो. तर दिवाळीला रोज जे पॉम्पलेटचे पैसे घेतात त्याला दिवाळीला रोजचे किती पैसे मिळू शकतात? 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये. ज्याच्याकडे जास्त अंक असला तर त्याला कदाचित 200-400 रुपये मिळतील. परंतु आम्ही जेव्हा दिवाळीला ही रक्कम घेतो, दिवाळीचा बोनस म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं, तेव्हा आम्हाला किती बोनस मिळतो? तर मला माझ्याकडे 500 रिटेलचे अंक आहेत, मला 58,800 रुपये बोनस मिळाला. आता 58,000 ही छोटी रक्कम होते का हो? दिवाळीत एका दमानं मला 58,000 मिळाले तर त्याचा मी किती उपयोग करू शकतो? माझ्या एका सहकार्याला जो माझ्यापेक्षा जास्त अतिरिक्त मेहनत करतो, जास्त वेळ देतो, त्याला 88,000 रुपये मिळाले. तर काही जण अशी होती की ज्याला 500 रुपये मिळाले. म्हणजे जितकी जास्त मेहनत केली तितके दिवाळीमध्ये या स्वरूपात एकत्रित पैसे त्यांना मिळाले. अशा स्वरूपाच्या काही योजना आम्ही स्थानिक पातळीवर आपापल्या सेंटरवर तुम्ही राबवू शकता. परंतु त्याकरता विश्वासार्हता हा फार महत्त्वाचा घटक आहे. पारदर्शकता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हिशोब ठेवण्याची पद्धतसुद्धा चांगली असली पाहिजे आणि लोकांना मागेल तेव्हा हिशोब त्याचा मिळायला पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण दिवाळीच्या बोनससारखे विषय निकाली काढू शकतो. कल्याणकारी मंडळाचा एक विषय आला होता, 30% कमिशनचा विषय आला. तो आधी बोलतो, ग्रामीण भागात 30% कमिशन ज्याच्या नावाने पार्सल आहे त्याला मिळालंच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही आहे. परंतु कंपन्या या कामी आडेवेडे घेतात. त्यामुळे जिल्ह्याची संघटना म्हणून तुम्हाला ही लढाई लढून याच्यात यश मिळू शकेल. कल्याणकारी मंडळ आणि कल्याणकारी योजना असे 2 विषय आहेत. कल्याणकारी मंडळ म्हणजे काय? ज्याची मागणी आपण सरकारकडे करतो आहे आणि सरकारला आपण एक 15 प्रकारच्या मागण्या त्यातून केलेल्या आहेत. काय मागण्या आहेत त्या मागण्या आहेत आमच्या की मुलांच्या शिक्षणापासून, मुलामुलींच्या लग्नापासून तर म्हातारपणाच्या तरतुदीपर्यंत सगळ्या मागण्या त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. आजारपणाच्या मागण्या केलेल्या आहेत, उच्च शिक्षणाच्या मागण्या केलेल्या आहेत. ह्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून केलेल्या आहेत. 2013
ते 2023, 10 वर्षाचा रेकॉर्ड आपल्याजवळ आहे, दस्तऐवज आहे. जेव्हा आपण सरकारकडे अहवाल बनवायला जेव्हा घेतला तेव्हा आपण 385 पानाचे दस्तऐवज सादर केले. म्हणजे आपल्याकडे कागदपत्राची कमतरता नाही, रेकॉर्ड एवढा अप टू डेट आणि तयार आहे आपल्याकडे. त्याच्या आधारावर आपण सरकारला ही मागणी केली. आपला रेटा आपण कायम ठेवू, आज नाही उद्या हे सगळं होईल अशी अपेक्षा करूया. परंतु दुसरा असा विषय आहे का आमच्या अंतर्गत कल्याणकारी योजना काही आम्ही करू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे हो. आणि म्हणून मागील वर्षीपासून आपण राज्य संघटना म्हणून एका निधीच्या जमवायला सुरुवात केलेली आहे. आता त्या निधीमध्ये फार रक्कम नाही आहे. गेल्या बऱ्याच दिवसाची आमची संघटनेची आपली मेहनत म्हणून त्यात 80-85 हजार रुपये आपल्याकडे जमा आहे. म्हणून आम्ही काय केलं की जो वर्तमानपत्र विक्रेता, जो स्थानिक संघटनेचा कार्यकर्ता आहे, विक्रेता आहे, सदस्य आहे आणि जो राज्य संघटनेचा मेंबर आहे, अशा विक्रेता जर मृत्यू पावला तर त्याच्या परिवाराला 5,000 रुपयाची मदत आम्ही सुरू केलेली आहे. आणि वर्धेतील एका विक्रेत्याने ती घेतली आणि उद्याच्या बैठकीमध्ये अजून 3 विक्रेत्यांना ती दिली जाणार आहे. म्हणजे अशी एक छोटीशी सुरुवात आम्ही केलेली आहे. पुढच्या टप्प्यामध्ये निधी अधिक प्रमाणामध्ये जमा करून त्या निधीचं योग्य नियोजन करून आपल्याला वर्तमानपत्र विक्रेत्यांना अधिक काय देता येऊ शकेल या बाबतीत आपण राज्य संघटना म्हणून काम करत आहोत. आणि हे सगळं करताना मात्र तुमचं स्थानिक पातळीवरचं पाठबळ जितकं चांगलं मिळेल तेवढं फार फार चांगलं आणि जमेची बाजू राहणार आहे. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की होणार काहीच नाही अशातला काही भाग नाही, सगळं काही होईल. आपल्या जे जे मनात आहे ते सगळं आपल्याला मिळेल. फक्त धीर ठेवावा लागेल, सबूर ठेवावं लागेल आणि निष्ठेने आपल्याला कायम प्रयत्न करावे लागतील आणि यश आपल्याला मिळेल. खूप काही मिळालं नाही तरी स्थानिक पातळीवरचे प्रश्न आपण सोडू शकू, कंपनीशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते सोडू शकू आणि राज्य संघटना म्हणून जे जे काही द्यायची पदाधिकारी मंडळाची इच्छा आहे की हे लाभ आमच्या कार्यकर्त्यांना, विक्रेत्यांना मिळाले पाहिजे. त्या सगळ्यासाठी आपण आता आणि भविष्यातही सगळेजण प्रयत्न करू. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.